मला माहिती, मान्य आहे, मला एकटीला जगावं लागेल, पण माझी तयारी आहे. निदान माझी मुलं तरी माझ्या बरोबर असतात. राजू आणि निमिष तर कोणासोबत राहतील हा एक मोठा प्रश्नच होऊन बसेल. भाऊजींचा खूप जीव आहे दोघांवर, राजूवर तर खूपच. हा डिवोर्स एवढ्या सहज पार पडेल असं वाटतच नाहीये. पण असं का घडलं असेल अक्काई? लग्नाच्या वेळी तू किती स्वप्न बघितली असशील, किती आनंदी असशील, मग अशी वेळ का आली आहे तुझ्यावर? आयुष्यात अशी वेळ का आली, कशी आली, यापेक्षाही मला आता ती निभावून घेऊन जावी लागणार आहे हे महत्वाचं. आणि काहीही झालं, कबर दरवाजा नवऱ्याला हात लावलास तर कसे गेले म्हणून विचारतेस? होईनेच मारले तुझ्या बाबत. आपल्या आयुष्यात जे काही वाईट होतं त्याला ही कारणीभूत आहे. ही आई अगं असं का बोलतेस तू? अगं आता चालली ना ती, तिला तिच्या काकांचं शेवटचं नाही घेऊ देणार मी तिला. तो हक्कच नाहीये. सुनंदाताई सांभाळा स्वतःला. अहो बिचारी अंजली. काही बिचारी बिचारी नाहीये ती, अपशकुनी अपशकुनी. हिने सकाळी तो थोबड दाखवलं माझ्या नवऱ्याला आणि दिवसभरातच खेळ संपला होता. शांत बसणार नाही. अक्काई पाणी पिऊन घे. काव्या चल बाबांच्या फोटोला फुलं वाहून घे. ठीक. चल लाड. थांब. आई हे तुला सांगितलंय ना, हिचा काय संबंध? आई कामासाठी पुण्याला गेला, मग ते खोटं का बोलले? आता तुम्ही एकत्र नाही राहणार का? मग मी आणि निश कुठे राहणार? तू आम्हाला बोर्डिंग स्कूलला पाठवणार का? जसे नाना आजोबा गेले, दादू घर सोडून गेला, तसंच तू आजी आणि आजोबा
आम्हाला सोडून जाणार का? माझे फ्रेंड शाळेत मला हेच बोलले. ते खरं आहे ना? काव्याला कधी ओळखूच शकला नाहीस तू. खूप मोठ्या मनाची आहे रे ती. तिला जेव्हा हे सगळं समजलं ना, ती स्वतःहून तुला सांगायला आली होती. पण तू तिचं काहीच ऐकून घेतलं नाही, उलट घटस्फोटाची मागणी केलीस तिच्याकडे. माझा विशू असा कधी नव्हताच. तुझं खरंच चुकलंय विशू. सावर स्वतःला. अजूनही वेळ गेलेली नाही. हे बघ आई, विश्वजित प्रभुदेसाई, बाळाचे वडील हेच का? हेच बाळाचे. काय चाललंय? काय बघताय तुम्ही मोबाईलवर? पुरावा हवा होता ना तुला? अभाग, हा पुरावा आहे. विश्वजित प्रभुदेसाई, बाळाचे वडील हेच का? हेच बाळाचे. सर, ही मुलगी माझी फसवणूक करते. हिच्या पोटातलं बाळ माझं नाहीये, पण ही मला फसवते. मिस श्रेष्ठा, हा काय प्रकार आहे? सर, असं काहीच नाहीये. माझ्यावर खोटा आरोप करतायत हे. अच्छा, तू केलास तर आरोप खरा आणि मी केला तर आरोप खोटा, असं म्हणणं आहे तुझं? माझ्याकडे पुरावा आहे श्रेष्ठा. आता बोल बोल. हे बघा मिस श्रेष्ठा, तुम्हाला देखील आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि तुमची देखील चौकशी होईल. ह्या काव्याला विसरू नकोस. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, तुला आतून त्रास होत असणार आहे हे कळतंय मला. तुझी चिडचिड लपवू नकोस काव्या. हे बघ, यातून बाहेर पडायचं असेल ना तर एक उपाय आहे. विश्वजितला ऍक्सेप्ट कर. काय आई, हे तुम्ही सांगताय? हो. हे बघ, विश्वजितनं ज्या दिवशी मोठं पाप केल्याचं कळलं त्या दिवशी त्याला घरातून बाहेर काढणारी ही मीच होती आणि आता तुला हे सांगणारी ही मीच आहे. त्याच्याकडून चूक झाली, पण आपल्याला वाटत होतं तसं गंभीर पाप त्याच्याकडून नाही झालंय. हे आता सिद्ध झालंय ना. तू पहिल्यांदा जातेस, तिथे काही कबाळेपणा करू नकोस. म्हणजे झालं काय, घरी निष्काळजीपणा चालून जातो, ऑफिसला नाही चालत ना. मला काही नाही, हिचीच फजिती होईल. नोकरीची पहिली वेळ आहे ना, म्हणून चांगल्यासाठी सांगतो. नोकरीची पहिलीच वेळ असली तरी माणूस अनुभवातून शिकतो ना. वाह वाह. मी पण शिकेन ना. बाबांनी तसंच शिकवलंय मला. हो ना बाबा? त्यांनी चांगलंय. आई बाबा आपल्याला शिकवतात, लहानपणापासून शिकवतात, पण कसं आहे ना, जॉब हे वाटतं तितकं सोपं नसतं. खूप अवघड. आजूबाजूचं वातावरण, तिथली माणसं. जाऊ दे, आयुष्य सुद्धा अवघडच असतं. आयुष्य तरी आपण जगतो, शिकतो त्यातून. हे पण जमेल मला. जमेल. जर छान.
तू फक्त शुभेच्छा दे ना तिला. हो देतोय ना, मला काय.